तर आज आपल्याला बनवायचं आहे हक्का नूडल्स आणि भरपूर लोक चायनीज म्हणून पण याला ओळखतात बरं का। पण याला बनवायचं कसं ते चला आपण पुढे सांगू। आता चायनीजचे आयटम बनवायचे म्हणल्यावर समजत मेन म्हणल्यावर आपलं कटिंग करणं पडतं बरं का। आणि आपण नूडल मध्ये टाकायसाठी घेतली गाजरला स्लाइस कापून घ्यायचं, त्याच्यानंतर नाही का शिमला मिरची पण स्लाइस कापून घ्यायचं। आणि समजत मेन जर म्हणले चायनीज मध्ये तर समद्यांची फेवरेट आपली आता आम्ही याच्यात ग्रीन चिली पण घेतली, याला पण थोडी स्लाइस मध्ये कापून घ्यायचं। कोणी नाही का ग्रीन चिलीचं पेस्ट करतं आणि मग नंतर टाकतं, पण आम्ही नाही का याच्यातच टाकणार आहे। आता इकडे कटिंग वगैरे तर चालू होती, पण आपण इकडे नाही का नूडल बॉईल करायसाठी गरम पाणी पण ठेवलं होतं। पाणीला पहिले चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढे नूडल्स लागते तेवढेच टाकायचे। जर तुम्ही थोडं बनवत असाल तर कमीच बॉईल करा, कारण वेस्ट नाही व्हायला हवं। आणि नूडल्स जर तुम्ही बॉईल करायला टाकले तर तुम्हाला नाही का त्याच्या जवळच उभा राहणं पडन, कारण जर जास्त बॉईल वगैरे झाले तर मग ते काही चांगले होत नाहीये। त्याच्यामुळे तुम्हाला बार बघायचंय काढून की हा झालंय की नाही। नूडल्स तुम्हाला तेवढं होऊ द्यायचंय जे आपल्याला इकडं टॉस पण करता येईल, म्हणजेच 80% होऊ द्यायचं नूडल्स। आता आपले नूडल्स तर बॉईल झाले होते, त्याला थोडं थंड वगैरे करून घ्यायचं। आता समजत मेन जर म्हणले तर नूडल्सला टॉस कसं करायचं, आणि समजत पहिले तुम्हाला घ्यायचंय ऑइल पण कमीच घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचे थोडासा गार्लिक, थोडीशी अद्रक पण ऍड करून टाका त्याच्यात। जर मेन म्हणले आपली तर चायनीजची कटिंग, जर आपण कटिंग नाही टाकली तर नूडल्स काहीच कामाचे नाहीये। आपली टेस्ट आहे ती पुरे आपल्या कटिंग मध्ये आणि आपल्या हातामध्ये असते। नंतर तुम्ही चांगलं त्याला फ्राय करून घ्यायचा। कटिंग वगैरे जर थोडी 80% फ्राय झाली तर त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचे आपले बॉईल केलेले नूडल्स। आणि भरपूर लोक हे बाकी रेडी तर करून घेते, पण मेन जर म्हणले तर आपल्याला त्याच्यात काय काय टाकायचं आणि काय काय जातं तेच कोणाला माहिती नाही राहत। आणि आपल्याला आता टाकायचंय मीठ, स्वादानुसार मीठ टाकायचं थोडं। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचंय सोया सॉस, मग चिली सॉस, आणि याच्यात आपल्याला ऍड करायचंय व्हाईट पेपर, आणि तुम्हाला शेवटला टाकायचंय थोडासा ब्लॅक पेपर। आणि हे समजा झाल्याच्या नंतर आपल्याला टाकायचंय ऑनियन स्प्रिंग, आणि आपल्याला असंच कढईमध्ये थोडा वेळ टॉस करायचंय। आणि मग थोडंसं टेस्ट करून बघायचं बराबर लागतंय का। जर तुम्हाला काही कमी वाटलं तुम्ही अजून मीठ वगैरे, चिली सॉस, सोया सॉस वगैरे टाकू शकता। आणि हा आपली आजची डिश कशी झाली तुम्ही नाही का कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जर भारी डिशेस लागत असेल तर तुम्हाला नक्कीच मी या युट्यूब चॅनलवर भारी डिशेसचे व्हिडिओ टाकत राहीन। आणि आपल्याला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।